श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, अक्षय तृतीया जवळ आलेली आहे आणि अक्षय तृतीयेच्या अगोदर ना आपल्याला हे काम करायचंच आहे. अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू संस्कृतीतला, हिंदू धर्मातला अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस आहे. या दिवशी आपल्याला दान धर्म तर करायचंच असतं. कोणतंही शुभ कार्य या दिवशी आपण करू शकतो. खूप महत्वाचा असा हा दिवस आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारा, आणि जर का या दिवशी दान केले, पूजा केली, चांगली कामं केली ना, तर कधीही न संपणारं पुण्य आपल्याला मिळत असतं. आणि आपल्यापैकी बरेच जण या दिवशी सोनं खरेदी करतात. सोबतच वस्तू देखील खरेदी केल्या जातात. कोणी फ्लॅट घेतं, कोणी जागा घेतं, कोणी गाडी घेतं, काहीही घेत असतं. अक्षय तृतीयेला कोणतीही वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. त्यासोबतच दान धर्म करणं देखील शुभ मानलं जातं आणि आपण हे सगळं करतो. पण भरपूर लोक हे सगळं करत असताना एक गोष्ट विसरतात, ती म्हणजे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते, नकारात्मकतेबद्दल विचार करत नाहीत. कारण की काय असतं ना, की आपण काय करतो, वस्तू अक्षय तृतीयेला काहीतरी घेणं शुभ आहे म्हटलं की आपण वस्तू तर घेऊन येतो, पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये त्या अगोदर किती नकारात्मकता आहे ती दूर करणं देखील किती महत्वाचं आहे हे त्यांना समजत नाही. बघा, घरामध्ये अशा काही वस्तू असतात ना, ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरत असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये कशाचीच कमी नसते. बघा, पैशाची कमी नसते किंवा घरामध्ये सगळ्या सुख सोयी असतात, तरी देखील विनाकारण घरामध्ये वाद होत असतात. आपण विचार करतो वाद कशामुळे होतात, कारण शोधण्याचा प्रयत्न करतो, पण ते कारण आपल्याला मिळत नाही. कारण की घरात काही वस्तूंमध्ये निगेटिव्हिटी दडलेली असते आणि त्याच वस्तू आपल्याला अक्षय तृतीया येण्या अगोदर घराबाहेर काढायच्या आहेत. आपलं घर स्वच्छ करायचं आहे अक्षय तृतीया येण्या अगोदर, जेणेकरून घरामध्ये लक्ष्मी येईल आणि घरामध्ये सुख शांती देखील येईल. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीया येण्या अगोदर घराबाहेर काढायच्या आहेत? त्या सर्व वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, त्या तुम्ही नक्की घराबाहेर काढा. तर बघा, सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे तुटलेली फुटलेली भांडी. घरामध्ये जर का तुटकी फुटकी भांडी असतील ना आणि तुमच्या उपयोगात येत नसतील काही भांडी, अशी भांडी तुम्हाला घराबाहेर काढायची आहेत. मग तुम्ही तुटकी फुटकी भांडी मोडीला देऊन तुम्ही लागणारी एखादी तुम्हाला वस्तू त्याच्या जागेवर खरेदी करून आणू शकता, जे भांड तुमच्या उपयोगात येईल असं. किंवा तुमच्याकडे चांगली भांडी आहेत पण ते तुमच्या उपयोगात येत नसतील, तर ती भांडी तुम्ही दान करू शकता. किंवा मग तुटकी खूपच खराब झालेले भांडे ते तुम्ही भंगारात देऊन टाका. पण तुम्हाला अक्षय तृतीयाच्या अगोदर अशी जी भांडी वापरातच येणार नाही, जी भांडी खराब झालेली आहेत, ती घराबाहेर काढायची आहेत. त्यासोबतच बंद पडलेलं घड्याळ. बघा, घरात बंद पडलेलं घड्याळ जर असेल ना, तर आपण आपल्या हाताने आपल्या घराची प्रगती थांबवण्यासारखं होतं. घरात बंद घड्याळ असेल तर आपल्या आयुष्यात, आपल्या कामात अडथळे येत राहतात. म्हणून घड्याळ बंद पडके असेल तर त्याला आजच घराबाहेर काढा. किंवा जर घड्याळ रिपेअर होत असेल तर तुम्ही ते रिपेअर करून लावून घेऊ शकता. पण बंद पडकं घड्याळ, सेल नसलेलं घड्याळ तुम्ही घरामध्ये ठेवू नका. तिसरी वस्तू म्हणजे खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू. तुमच्याकडे बंद पडलेले मोबाईल उगीच जमा करून ठेवणं किंवा न चालणाऱ्या वस्तू घरात ठेवल्याने देखील नकारात्मकता वाढते. फाटके चपलं असतील, कपडे असतील, जे काही तुमच्याकडे कपडे असतील ते तुम्ही दान करू शकता. जर कोणाच्या उपयोगात येत असतील, तुम्ही वापरत नसाल, चपला तशा असतील तर तुम्ही दान करू शकता. पण खूपच खराब झालेलं असेल तर कृपया दान करू नका. तुम्ही ते कचऱ्यामध्ये टाकून देऊ शकता. पण फाटके कपडे, फाटके चप्पल दान अजिबात करू नका. चांगले असतील पण तुम्ही वापरत नसाल, ते दान केलं तरी चालेल. त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जर का तुटलेले देवाचे फोटो असतील किंवा खराब काही मूर्त्या झालेल्या असतील, की थोडीशी पडली, खराब झाली, अशा मूर्त्या तुम्हाला योग्य पद्धतीने विसर्जित करायच्या आहेत. बघा, घरामध्ये जाळ्या-जुळ्या असतील, घरामध्ये स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता राहणार नाही, पॉझिटिव्हिटी येईल आणि लक्ष्मी आपल्या घरात सुखात, आनंदात राहील, घरामध्ये सुख शांती राहील.
अक्षय तृतीया हा सण फक्त काहीतरी खरेदी नाही तर घर आणि मन दोन्ही साफ करण्याचा, स्वच्छ करण्याचा दिवस आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या अगोदर तुमचं घर स्वच्छ करा, साफ करा, जेणेकरून लक्ष्मी तुमच्या घरात येईल. आणि हा शुभ दिवस येण्या अगोदर तुम्ही या वस्तू नक्की आपल्या घराबाहेर काढा. बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या घरामध्ये तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिलीला ही माहिती शेअर करा, जेणेकरून ते देखील या वस्तू घराबाहेर काढतील आणि त्यांच्या घरामध्ये देखील पॉझिटिव्हिटी येईल. श्री स्वामी समर्थ.